आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज अंड्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये प्रथम मी तेल टाकून घेतले आहे। तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा। कांदा टाकला की अंडे टाकायचे। अंडे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं। अंडे परतून झालेले आहेत। आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकून घेऊ। अद्रक, लसूण आणि खोबरं एकत्र वाटून घेतलेलं आहे। खोबरं परतून झालं की आपण काळं तिखट टाकू, धना पावडर आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ। तिळाचं कूट, मसाले जळू नयेत म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू। हे बाजरीचं पीठ मी थोडंसं भाजून घेतलं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे। हे पीठ 1 चमचा घेतलेला आहे। बाजरीच्या पिठाने भाजी टेस्टी होते। बाजरीचं पीठ टाकल्यापासून भाजी 5-10 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची। बाजरीचं पीठ टाकल्यामुळे आपली भाजी घट्ट होते।
आपली अंड्याची भाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ.